नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चैताली सिक्रेट कॉर्नरमध्ये. आणि आज पुन्हा घेऊन आले माझ्या छोट्याशा सिक्रेट कॉर्नरचा एक सुंदर दिवस. सो आज आज आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे, पण त्या अगोदर आम्ही देवदर्शन घ्यायला जातोय सगळे. हां, काल नको. सो आम्ही देवदर्शन घ्यायला जात आहोत. सगळ्या देवींचं म्हटलं सगळ्या मंदिरांमध्ये देवदर्शन घेऊ, त्यानंतर दुपारी जेवून निघणार आहोत. हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलं. कुलस्वामी आणि राम मंदिरात जायचं आहे मला, ते शेवटला जाणार आहोत. आता आम्ही ते वरच्या मंदिरात जात आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावावरून परतीच्या प्रवासाचा एक सुंदर अनुभव दाखवणार आहे. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर भावना, आठवणी, देवदर्शन आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला एक अविस्मरणीय क्षण आहे. सकाळची सुरुवात गावातील प्रसन्न वातावरणात झाली. परतीचा दिवस असल्यामुळे मनात थोडी हुरहुर होती. आता इकडे पूजा चालू आहे. आता थोड्याच वेळात आरती होणार आहे, त्यासाठी आम्ही थांबलो आहे आरतीसाठी. आरती झाली की मग नारळ ह्या मंदिरामधून निघालो आम्ही. आता तिकडे वरती जायचे मंदिरामध्ये. सोनू आल्या, नोबू आल्या, आमच्या मागोमाग त्यांच्यावर गाडी. सर्वप्रथम आम्ही गावातील सर्व देवी देवतांचे दर्शन घेतले. प्रत्येक मंदिरात जाऊन मनोभावे प्रार्थना केली. आता आम्ही जननी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत. इकडे आमची होळी लागते त्या चोंड्यात आणि ही सान. माझे पाय भाजले. इथून दर्शन घेऊन झालंय आमचं. आता तिकडे महादेवांच्या मंदिरात, समोरचं मंदिर, तिकडे चाललो आम्ही पाया पडायला. दरवाजा लावायचा. दरवाजा लॉक कर दो आणि माझ्या घराच्या खाली अरे माझा ड्रेस फाटला. पप्पा ते काय आहे? पंती आहे बेटा. पंती? हा, वरती दिवा लागतो. वरती सर्व गावातील मंदिरांमधील देवांचे दर्शन घेतले आणि आम्ही आमच्या कुलस्वामीच्या दर्शनासाठी आलो. कुलस्वामिनीचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतला आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्या क्षणी मनाला एक वेगळे समाधान मिळाले. इकडे खूप
आता मी निघालो आहोत. येताना 2 मोठ्या आणि 2 छोट्या बॅगा होत्या आणि आता जाताना सामान. हे सगळं सामान दिलं आहे मम्मींनी. जेव्हा बघायचा तर मोबाईलवरती व्हिडिओ कॉलवरती बाजूला बसला असतो. मोबाईल त्याच्या हातामध्ये असतो. तुला माझ्याकडून 5,000. त्याच्यात मेन काळे आहेत, मेन काळे. बस बस लाव. परत परत उघडून पाण्याची बॉटल. ते पाण्याचं पुस्तक नाही. पोरांची बॉटल त्यात हे त्यात ते लाईट होती ती तसंच टाकलं कोंबलं. काय नाही होत त्याला, सरळ ठेवलंय ते. दरवाजे का उघडे ठेवलेत मग? ए इकडून या. चप्पल काढ. खाली खाली काढ चप्पल. असं कोण करतो रे? काढ ना मग चप्पल. बोल नाही, मस्ती करणार आता तुला बरं मोबाईल भेटेल दिवसभर. हा दिग्गजाला मी तुला कशी करते आजीसारखं. दिग्गजाला मी असं करतो. गणपतीला कुलस्वामीचे दर्शन घेतले, सगळ्यांना बाय बाय केलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या डोंगर रांगा, हिरवागार निसर्ग आणि वळणदार घाट रस्ते मन मोहून टाकत होते. प्रत्येक वळणावर एक निसर्गाचे नवे रूप पाहायला मिळत होते. गाडीच्या खिडकीतून येणारा थंड वारा आणि समोर दिसणारे सुंदर दृश्य प्रवास अधिकच आनंददायी बनवत होते. प्रवासादरम्यान एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. प्रवासातला गरमागरम चहा म्हणजे एक वेगळीच मजा असते. तिथे भावाने चहा नाश्त्याची व्यवस्था केली आणि त्याच दरम्यान मुलांनी आईस्क्रीम खाण्याचा हट्ट धरला. मग त्यांना आईस्क्रीम घेतले. मुलांचे हे निरागस आनंदाचे क्षण प्रवासातील सर्वात सुंदर आठवणींपैकी एक ठरले. थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. आज आम्ही दोघंच पोरं पुढे दुसऱ्या गाडीत सनरूफचा आनंद घेतात आणि आम्ही आमच्या जी वॅगनर येतो. सो आता आम्ही घरी आलेलो आहोत. हा सगळा पसारा काढीपर्यंत 10 मिनिटं गेली. 10:30 वाजता पोचलो घरी आणि इकडे आता यांचा गाण्यांचा प्रोग्राम चालू झाला. हा बंद करते मध्ये मध्ये माईक संपली. मी गाणं बोलत होतो बंद करते माईक. चला आता जेवणाचं काहीतरी होतं. चपात्या गावावरून आणलेल्या आहेत. आता भाजी काहीतरी बनवते, तर आमलेट बेसन असं काहीतरी बनवते. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गाडीमध्ये प्रवासात व्हिडिओ करता येत नाही मला, कारण मला जास्त त्रास होतो प्रवासाचा. 2 वेळा CNG भरायला थांबलो, 1 वेळा नाश्ता करायला थांबलो. त्याच्यामुळे थोडा उशीर झाला गावावरून यायला आणि ट्रॅफिक पण भेटलं. सो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बंद कर.